नमस्कार सर्वांना, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनलचं नाव आहे एन्जॉय लाईफ. एन्जॉय मेक्स अ पर्सन हॅपी असा एक थॉट आहे, तो खूप मला आवडतो. आणि आता वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत आणि इतका खमंग वास सुटलेला आहे तर काय म्हणजे मला समजत नाही, कारण मला एक सर्दीसुद्धा झालेली आहे तेव्हा मला समजत नाही की कसला वास येतो आहे. तर मम्मीचं तिकडे काहीतरी असं म्हणजे भाजण्याचं काहीतरी चालू आहे, तर आपण बघूया. कारण काहीतरी आवाज येतोय म्हणजे. आणि मी एक सांगू का, मी जे आता हसायला लागले ना, ते डिंपल पडल्याने से आतल्या साईडला पडतं. मी नॉर्मली हसते सर, डिंपल पडल्याने होतं. तर चला आपण मम्मी काय करते बघूया, कारण ती संपायच्या अगोदर झालं पाहिजे, नाही ते संपले आपल्या समजणार नाही ती काय करते. चला लेट्स गो. क्या आहे, मी अचानक ब्लॉगिंग स्टार्ट करते ना, म्हणून तुम्हाला समजतं आमच्या घरात असं काय चालू असतंय. पोपट आले आमच्या घरात, पोपट. मी ना अशी ब्लॉग अचानक चालू करते ना, त्यामुळे समजतं की आमची मम्मी काय करते. मी अचानक कट्ट्यावर बसून आमची मम्मी करते, ते काय माहीतच आहे. तर आमचं पोपट आलाय, ते कढई गरम आहे, हात लागेल. बटरफ्लाय घेऊन आलाय पोपट आमचं. सांगत जा की जरासं भक्ती ना, जेव्हा भक्ती व्हिडिओ बनवते ना, तेव्हा असंच काहीतरी गोंधळ करून ठेवते की अचानक स्टार्ट करते. तर हे बघ मी इकडे दाखवतो काय करते. तर मी ना काय करते माहितीये का, खोबरं जे असतं ना, ते खोबरं ना, क्या करोगेस का तुम. तर ना हे व्हॉट आर यू डुईंग. खूप सारं खोबरं शिल्लक होतं. शिल्लक म्हणजे हे आमच्या झाडाचं नारळ होते. म्हणजे मी आता रविवारी गावी गेले होते ना, तर आपल्या झाडाचे, गावाकडचे झाडाचे नारळ, सुकलेले नारळ, ते पप्पानी माझ्या फोडून त्याच्यातले नारळ छोटे म्हणजे गोल राऊंड वाले नारळ झाले होते, ते सगळे ना काढून वगैरे ठेवले होते, कारण की ते मला द्यायचे होते इकडे म्हणून. मग मी ते आता गेल्या रविवारी घेऊन आले होते. रविवारपासून आतापर्यंत ना पायावर दाबा लागले ही एकतर. पण काय करणार मम्मा त्याचं. अगं हे काय होते ना, असंच ठेवलं ना त्याला थोडासा स्मेल येतो, असं कुबट सारखा वास येतो. म्हणून त्याच्यासाठी ना असं मी भाजून ठेवते. म्हणजे कसं, प्लीज मोदक बनव ना. ह्याचे मोदक होत नाही, सुकं खोबरं आहे. मोदकाला ओलं खोबरं लागतं, तर अशा खोबऱ्याच्या हे ना होत नाही. तर ना हे ना खूप सारं होतं, म्हणजे जवळपास ना 15-20 नारळ होते. मग जर मी असंच जर बरणीत घालून ठेवलं, इकडे घे, तर ना ते काय होणार माहिती, थोडस त्याचा स्मेल येईल. म्हणून मी काय केलं, सगळं ना किसलं असं ना, हे असं सगळं ना किसून घेतलं खोबरं हे सगळं असं. आणि आता त्याला थोडस भाजून थोडस गार झाल्यानंतर छान असं बरणीत घालून ठेवते. म्हणजे खराब होत नाही बाळ, नाही म्हटलं तरी 4 महिने तरी आरामशीर राहतं. तर मम्मीनं पण सांगितलं होतं गेल्यावर लगेच कर म्हणून. तर आज बघा ना, मी आले रविवारी, तो एक दिवस जाऊ दे, सोमवार, मंगळवार, बुधवार, 3 दिवस झाले, आज आहे गुरुवार. तर मी आज हेला भाजायला माझ्याकडे मुहूर्त मिळाला मला, आणि भक्तीनं स्टार्ट केला अचानकच. भक्तीचं म्हणणं काय माहितीये का, म्हणजे मम्मी ना तू असं ह्याचे व्हिडिओ बनवू नको, आवडून सांगून प्रत्येक वेळी बनवू नको, असं अचानक पण व्हिडिओ करत जा, जसं की लोकांना समजू दे तू घरी कशी असतेस. तर मी घरी अशी असते माझी घरी अशीच असते. ती कट्ट्यावर बसूनच काम करते सगळं, फक्त जेवण वगैरे बनवता येईल, तर असे काय काम असल्या कट्ट्यावर बसून हे खूपच वेळ लागतो. आणि हे मोठा गॅस करून असं भाजू वगैरे शकत, उभारायचं कष्ट कोण घेणार. बघ मी दिसायला लागले. सुद्या आता हाय म्हटलं दिसणारच. हाय बसल्या दिसणार. तू जर सांगितली असतीस ना तर थोडस आवरण वगैरे घेतलं असतं, तर असंच घेतलीस, त्याच्यामुळे काय आहे बघा. लागलं काय, मी भाजते ते. नको, गरम झाले ते, चमचा गरम झालाय. हा, तुझ्या पप्पानं भाजलेलं असं. भाजलाय पप्पा, भाजून घे. नको 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 बा, झाले, संपले माझं आता. मी ना थांबा दाखवते केवढे भाजून घेतले. मला वाटतं 2 तास झालं. तुम्ही म्हणताय ना काय ही घरात बसून करत असते, तर ही ना परात भरून एवढे चीज. ते दिसत पण नाही. भक्तीचे कॅमेरे कुठं वरती जातात, जिथं दाखवायचे तिथे दाखवतच नाही पोरगी. तर हे एवढं सगळं गरम आहे. हाय मम्मी,
तर आहे ना खूप ना बारीक बारीक गॅस करून भाजावं लागतं, नाही तर लगेचच ते करपतं. मम्मी तू कापलेस का? टेकू नको ना फुगते. किसले कापले म्हणजे असं किसायचं असतं, किसणीवरती किसले की नाही ते असं त्याचे बारीक बारीक स्लाइस पडतात, म्हणजे ते भाजायला वगैरे चांगलं वाटतं. मी मम्मीला काय सांगितलंय, तू ना डायरेक्टली ब्लॉग करत जा. ती कशी एकदम साडी नेसून लिपस्टिक लावून वगैरे वगैरे एवढं सगळं घालून कर. अगं आपण बाकीचे व्हिडिओज आपण दुसऱ्यांचे बघतो, ती कशी आवरून करते काय. चला पटकन कडेला हात लावशील, चांगला व्हिडिओ. चला कुठेतरी उजेड दिसला तिथनं स्टार्ट करतात मग व्हिडिओज बनव. आमची मम्मी पूर्ण आवरून बिवरून बनवते, म्हणून म्हटलं मी आपण घरात जसं सांगता करा रेग्युलर कसं असतो त्याच्यामध्येच बनवत जा, म्हणून मी तर रेग्युलर मध्येच बनवते. फायनली मम्मी आमची कट्ट्यावरून उतरलेली आहे. कट्ट्यावरून उतरले की मला एक सरकन असं उभं राहून वगैरे नको वाटते काम करायला, आणि ह्याला तर ना खूपच वेळ लागतो. जेव्हा हे असे पदार्थ असतात ना, जे भाजायचे वगैरे असतात किंवा काहीतरी वेळ खाऊ जे पदार्थ करायचे असतात ना, तेव्हा ना शक्य तुम्ही ना एव्हा कढई कशी झाली आतून सगळी करपल्यासारखी झाली, तर ना तर ते ना कढईला हात लावशील ना, ते थोडेसे असेच केलेले बरे असतात. बघतीचं काय त्यांना काय, मी जवळपास ना हे करायला ना माझे किती वेळ झाला मी 4-4:30 वाजल्यापासून ना हे घेऊन बसले किसून. मला वाटलं भाजायला नाही ग, किसून वगैरे ठेवलं. स्पेशल जेवण काय सांगायला? स्पेशल जेवण भाऊ आता हे वाजले 7:30. आता कधी करायचं तुझा भाऊ? सांगितलं तुला भाऊ खायचं, मला भाऊ. हे गार झालं ना, आणि ना थोडस काय झालं माहितीये का, आणि एक सिरियस गोष्ट सांगते. हे ना थोडस काय झालं माहितीये का, हे ना भाजल्यामुळे ना कडक कडक झाले, कडक म्हणजे त्याच्यावर मला मसाला भाजायला लागणार नाही. ऐका ना, उद्या एक खूप महत्वाची गोष्ट आहे, धडधड वाढणारी आमची. धडधड नाही, भक्तीचा मर्डर असं म्हण. या भावाचा मर्डर होणार आहे उद्या. उद्या आहे आमचा रिझल्ट. भक्तीचा उद्या रिझल्ट आहे, आणि भक्तीला भीती वाटायला की मार्क कमी पडतात. एरवी जी मुलगी मला ना रिझल्ट बघायला ये म्हणून मागं लागणारी ना, ती आता मला म्हणते मम्मी तू उद्या येऊ नको. तर असं का, तरी पण मी येणार आहे. मुंड माझा घालू नको. मी काय बोलते, आता माझी फ्रेंडची मम्मी येते, ती लिस्ट वरचे मार्क पाठवते की फोटो तुला, पण टीचरांच्या समोर तुला जे ओरडायचं आहे ना ते कसं होणार ते मला माहित आहे. पण टीचर, एक कोणताही टीचर माझं नाव सांगू दे की ही मस्ती करते, मग मी मान्य करेन की मी मस्ती करते. चल लाव फोन, लगेच लाव. सगळ्यांचे नंबर आहेत माझ्याकडे, लाव फोन. चला, कारण मी काही क्लासमध्ये मस्ती करत नाही, सर असताय तर करतच नाही. सर गेल्यानंतर करते ती, त्याच्यामुळे ती सांगते तशी. आता मॉनिटर आहे म्हटलं तेवढं तर चालते. तर इकडे बघा सगळा पसारा आहे, अजून आवरलेले नाही. मी ह्याच्याच मागं लागले. एकदा म्हटलं ना हे सगळं ना संपू देत, म्हणजे ना फायनली मला एका डब्यामध्ये भरून ठेवलं की नाही, म्हणजे इकडे हे सगळे डबे आहेत ना, ह्याच्यामध्ये तर रिकामी डब्बा कानात नाही काय नाही, ह्या एका डब्यात भरून ठेवते. म्हणजे काय होईल माहितीये का, मला जवळपास तर स्टँड आणतेस का, एक मिनिट, मग माझं तिथे आहे कपाटमध्ये जवळपास ना हे खोबरं आहे की नाही, ते मला 2-3 महिने तरी आरामशीर जाईल. कारण की मी जास्त पण असे मसाले वगैरे आणि मसाल्याचं जे काही असेल ना ते बनवत नाही. तर जे खोबरं असं भारी वाटायला की नाही, मस्त वाटायला लागले. म्हणजे मलाच ते छान वाटायला लागले हाताला. म्हणजे हे लावते